नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? अरे असायलाच पाहिजे. आता चालू झाला आहे मार्चचा मंथ एंड आहे म्हणल्यावर काहीतरी जंक फूड, काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे. त्यासाठी आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची ब्रेडचे सँडविच. सो त्यासाठी घ्यायचं आहे आपलं ब्रेड, त्यामध्ये लावायचं आहे टोमॅटो केचप आणि एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल, लाल तिखट या काश्मीरी लाल मिर्च, तुम्ही कोणतीही चटणी यूज करा आणि त्यामध्ये बारीक चिरलेलं कोथिंबीर टाका. दिस इज ऑप्शनल. हे जरी तुम्ही ट्राय केलं नाही तरीही चालेल, पण मी लावत आहे आणि ते सोयीनुसार तिखट आपल्याला पाहिजे तसं लावा. मला तिखट जास्त चालत नाही, त्यासाठी मी कमी लावले. तुम्हाला आवडत असेल तर जास्त लावा आणि हे लावलं जरी नाही तरी देखील चालेल. त्याला मस्तपैकी असं स्प्रेड कोणाकोणात पसरवून द्यायचं. त्यानंतर आपलं मेयोनेज यूज करायचं आहे. तंदुरी मेयोपेक्षा व्हाईट मेयोनेज इज अवेझम, तुम्ही तेच यूज करा, हे बेटर लागेल सँडविचसाठी. आणि त्याला मस्तपैकी स्प्रेड करायचं आहे पूर्ण कोणा जसं खाल्लं की सगळी क्रीम अशी बाहेर यायला पाहिजे. आता मस्तपैकी त्याला तर मी कोणा स्प्रेड केले आहे. मग आता टोमॅटो केचप काय करते, त्याला पण स्प्रेड करायचं कोणा एकदम खाल्लं की असं तोंडाला लागलं पाहिजे केचप आणि मेयोनीज. आता लावायचं आहे आपलं शेजवान चटणी. शेजवान चटणी लावायची, तिला मस्तपैकी स्प्रेड करायची. मला तिखट आवडतं पण आज जरा कमी खाते, त्यासाठी मी कमी लावते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तिखट, शेजवान चटणी वगैरे 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 टाकू शकता. आता त्याला मस्तपैकी त्याला देखील कोणा स्प्रेड करून घ्यायचं. माझं स्प्रेड होत आलं आहे, तुमचं होतं आहे ना स्प्रेड? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता ह्याला तर मी कोणा स्प्रेड केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडते व्हेजिटेबल्स कट करून तिथे टाका त्या ब्रेडच्या आतमध्ये, जसं की टमाटर, अनियन, कॉर्न, कॅबेज, शिमला एक्सेट्रा व्हेजिटेबल्स. पण मला हे 2-3 आणि कॉर्न आवडतो, पण कॉर्न अवेलेबल नव्हता, त्यासाठी मी कांदा आणि टमाटर हे 2 गोष्टी यूज केलेल्या आहेत. जरी यामध्ये तुम्ही टोमॅटो नाही वापरला तरी देखील चालेल, पण कांदा 1 पॉट सँडविचसाठी अतिशय उत्तम लागतो जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर. हे आपलं डिझायनिंग वगैरे 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 करून झालं की मग यावरती ते ऑप्शनल चीज टाकायचं आहे. ऑप्शनल टाकायचे आहे, असंही नाही की ते गरजेचं आहे. माझ्याकडे चीज अवेलेबल नव्हतं म्हणून मी असं बनवलं आहे. त्याला आता मस्तपैकी जो आपला मेयोनीजवाला ब्रेड होता त्याला त्यावरती असं बंद करून ठेवायचं आणि त्याला एकदम जोरात असं दाबायचं, जेणेकरून त्याच्यातून भाज्या बाहेर यायला नको. त्याला मस्तपैकी दोन्ही हाताने हँडवॉश करून, मी हँडवॉश केले त्यासाठी व्हिडिओ पॉज केला होता, ते हँडवॉश करा आणि मगच त्या ब्रेडला हे करा. मग आपल्याला यूज करायचं आहे अमूल दूध पीत आहे इंडियाचा बटर. तो बटर घ्यायचा. आता मी यूज केलेला होता, त्याला थोडंफार बटर जे आहे ते काढायचं. ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही करू शकता. बटर घ्यायचं, थोडंफार त्यामधून बटर काढायचं आणि ते बटर काढून त्या ब्रेडला काय बोलतात आता, स्प्रेड करायचं. ते स्प्रेड करून झालं की आपली जी चटणी, कोथिंबीर ती आहे, जे काही गोष्टी आहेत आपल्या, त्या सगळ्या गोष्टी त्यावरती लावायच्या. ती झाली की तोपर्यंत गॅसवर तवा ठेवायचा आहे तापण्यासाठी. मी तर ठेवलेला आहे, तुम्ही पण लवकर ठेवा. कोना तक ये बटर स्प्रेड होना चाहिए. जर तुमच्याकडे बटर नसेल तर एकदम असं साजूक मुलायम तूप वापरायचं आहे, जे अतिशय आपल्यासाठी हेल्दी असतं. पण माझ्याकडे तूप अवेलेबल होतं, पण आय लाईक बटर, सो त्यासाठी मी बटर यूज केले. बटर नसेल तर तुम्ही तूप देखील यूज करू शकता. तूपही नसेल, बटरही नसेल तर तुम्ही आपलं तेल पण यूज करू शकता. एक नंबर लागते चव तुपाने तर, पण मी बटर यूज करते, आय लाईक बटर. आता तर हे मस्तपैकी झालेलं आहे. माझा गॅसही तापलेला आहे. आता मी हे गॅसवरती भाजायला ठेवते. लेट्स गो. चलो. आता गॅसवर तवा तर तापलेला आहे, त्यावरती आता असं
बटर जे आहे ते स्प्रेड करायचं आहे. आता तर ते मी स्प्रेड केलेलं आहे. तवा एकदम कडक 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 तापलेल्या तव्यावर बटर, त्याचा वास, हा हा. त्यावर टाकायचं आहे आपला ब्रेड आणि हँडवॉश केलेला तर असेलच, त्याने तो प्रेस करा जेणेकरून त्याच्यातून भाज्या बाहेर यायला नको. त्यासाठी त्याने डबलं जावे आतल्यात, त्यासाठी त्याला प्रेस करून ठेवा. या तो फिर तुम्ही उलटण्याने जरी प्रेस केलं तरी चालेल, पण हाताने केलेलं एक वेगळं पडतं. जरा ते चांगलं प्रेस होतं आतमध्ये, प्रेशर त्याला हे होईल. त्याला पलटवायचं. माझ्या गॅस मीडियम किंवा स्मॉल, मीडियम ठेवला तर लवकरात लवकर भाजून घ्या. आणि तवा जर जास्तच तपला असेल तर एका सेकंदात उलटवा, नाहीतर तुमचा ब्रेड पण करापला, तुमचं सँडविच पण करापलं, तुमची मेहनत पण करापली. आता त्याला मस्तपैकी भाजायचं आहे. माझा गॅस तर लो मिडियमवर होता, पण तो जरा जास्तच तापलेला म्हणून मी त्याला 5-5 सेकंदाने हलवते. तुम्ही लक्षात ठेवा केवढा तवा तापला आणि केवढा नाही. ह्याला मस्तपैकी कडक 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 असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते कडक होत नाही तोपर्यंत तुम्ही तो ब्रेड काढायचा नाही. हे तर अजून कडक झालेलंच नाही आहे, त्यासाठी मी आता त्याला उलटवत आहे. जोपर्यंत ते कडक होत नाही तोपर्यंत त्याला बाहेर काढायचं नाही. अरे देवा, एवढं लवकर झालं पण ते कडक. अरे पण एक साईड राहिले ना, एक साईड तर होऊ दे ती. आता ती एक साईड कधी होईल बरे. झाली. उलटवा उलटवली बघा मी. हे तर काहीच नाही, हे जरा मऊ आहे, पण ते गरम थंड झाल्यावर ते आपलं कडक होतं, तेव्हा ते असलं भारी लागतं काय सांगू तुम्हाला. ते तर गरम आहे, ते माझ्या हाताला भाजत आहे, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. आणि आपला ब्रेड सँडविच झालेला आहे. आता त्याला असं एकदम कट करायचं आहे चाकूने. आणि त्याला चाकूने कट झाल्यावर आपलं ऑप्शनल ग्रीन चटणी, तंदुरी मेयो, व्हेज मेयो, सॉस, केचप, रेड चिली सॉस, जे काही असेल ते सगळं तिथे लावायचं आहे बरे डेकोरेशनसाठी म्हणते मी. आता तर ते कट करून झालेलं आहे. त्यावर डिझायनिंगसाठी मी लावत आहे आपलं मेयोचं स्माइलीमुळे आपला दिल पण स्माइली हो जाएगा ना. असं स्माइली करून तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना देखील खुश करू शकता. कळलं? हां, आपला सँडविच रेडी आहे. हा सँडविच तर आता आपला झालेला आहे. तर मी ह्याची चव घ्या आणि सांगा कसं झालं आहे. बाय. टाडा टाडा.